ज्यांची प्रॉपर्टी आपण भोगतोय, ज्यांनी 100 एकर जमीन आपल्याला दिली, त्यांचं साधं नाव सुद्धा आम्हाला आठवत नाही. पण कल्पना करा, 750 वर्ष झाले आम्ही ज्ञानोबांना अजूनही विसरायला तयार नाही. एकांतात खोलीमध्ये स्वतःला बंद करा आणि नंतर विचारा, माझ्या मायबापांनी, माझ्या परंपरेने, माझ्या वारसदारीने माझ्या नावावर 1 मिनिटाचाही विचार न करता ही जमीन सगळी माझ्या नावावर करून दिली. त्यांचं नावही आम्हाला आठवत नाही एवढं दिल्यानंतर. आणि ज्यांनी गुंठाभर सुद्धा जमीन दिली नाही त्यांना आम्ही विसरायला तयार नाही. नेमका फरक काय? एकांतात मध्ये गेल्यानंतर जर विचार केला तर सार भाव तुमच्या समोर निघेल आणि तुम्हाला सांगेल, अरे मायबापांसमोर दुसरा पर्याय नव्हता म्हणून ती प्रॉपर्टी तुमच्या नावावर आली. शेजारच्या नावावर जाईल का? नाही. बरं, जरी दिली तरी सुद्धा फक्त पोटाचं साधन म्हणून दिली. पण जगामध्ये कार्य करण्याच्या बरोबरीला शिल्लक कसं राहावं हे दिव्य शिकवण तुम्हा आपल्याला ज्ञानोबा तुकोबारायांनीच दिलेलं आहे. हे स्वीकारावं लागेल आपल्याला.